खंबीरपणे मुंबईला जाणार असं दिसतंय, पण खचलेले दिसतायत, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसतायत. काय ही वेदना वाटते का की एवढं सगळं करताना सुद्धा हे सगळे महाराष्ट्रातले मराठे या सगळ्या वेदनेने असताना सुद्धा सरकार सकारात्मक बघत नाही, केवळ फक्त परीक्षा बघते असं वाटते का आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते? तुमच्या डोळ्यातला एक नाही जो नाही भाव आहे तो नाही नाही वाईट हे वाटतं. 54 लाख नोंदी मिळाल्या. 45 वर्षापासून समाज लढतोय. करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचं आई बहिणीचं कुंकू सुद्धा गेलं. अरे इतकं निर्दयी सरकार होऊ शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी गादीवर बसवलं, यांच्यावर गुराळ पडण्यासाठी मराठ्यांनी रात्रंदिवस कष्टा खाल्ल्या, ते लोक नोंदी मिळालेल्या असतानाही आरक्षण देऊ शकत नाही. म्हणजे हे इतकं भयानक हे दृश्य. नोंदी न मिळालेल्या लोकाला आरक्षण देऊन सुद्धा टाकलं आणि माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मरायला लागले आणि तुम्ही त्यांना आरक्षण सुद्धा देऊ शकत नाही. हक्काचं याच्यापेक्षा निर्दयपणा काय असायला पाहिजे? माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय. हजारो केसेस झाल्या, आमच्या माता माऊलींचे डोके फोडले, तरी आम्ही शांततेत करतोय. आजही 1 महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली, तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना कायमचं यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण जर आपलेच पोरांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असलं, आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत आणि आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असेल, तर मग मात्र यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठ्यांना. कारण आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला आणि मरायला कधीच भेट आणि भेटणार सुद्धा. पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्ही सुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे जर तुमच्या डोळ्यात देखता आत्महत्या झाल्या तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे. आणि तुम्ही मात्र सहजतेने आंदोलन हाताळताय, सहजतेने कामं करताय. मराठ्यांना तुम्ही ताबडतोब आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांना आज ही मुंबईकडे निघण्याची वेळ आली नसती.